नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी आता मोठं आंदोलन उभं केलं जाणार आहे। ते कोणाकडून तर मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं। मनोज जरांगे पाटील आता शेतकऱ्यांसाठी लढणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे। त्यांच्या एका बैठकीमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितलं की रविवारी 2 नोव्हेंबरला दुपारी 12 वाजता अंतरावलीमधून शेतकरी नेते, शेतकरी संघटना आणि शेतकरी अध्यक्ष पदाधिकाऱ्यांची मोठी बैठक होणार असल्याचं त्यांनी इथे सांगितले। ही बैठक चर्चेसाठी आहे, शेतकऱ्यांना येऊ नये असं जरांगेंनी तिथे स्पष्ट सांगितलेलं आहे। म्हणजे ही बैठक जी असणार आहे ती फक्त आम्ही करू, मग नंतर आपण ठरवू की आपल्याला कुठं जायचं, कसं काय करायचं। आयोजित पत्रकार परिषदेत जरांगे पाटील यांनी सांगितलं की शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रातील सगळे अध्यक्ष, पदाधिकारी, शेतीतज्ञ आणि अभ्यासक यांनी बैठकीसाठी उपस्थित राहावे। शेतकऱ्यांच्या न्यायासाठी कोणीही गैरहजर राहू नये आणि कोणाच्याही फोनची वाट देखील बघू नये, आमंत्रणाची वाट बघू नये, कारण की हे आपण शेतकऱ्यांसाठी लढा देत आहोत। या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी अंतरावली सराटीमध्ये 2 तारखेला शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केल्याशिवाय कोणीही मागे हटायचे नाही। ही ऐतिहासिक लढाई असणार आहे। कोणत्या विषयावर लढाई लढायची याच्यावर चर्चा असल्याचं त्यांनी इथे सांगितलं, जी की 2 नोव्हेंबरला चर्चा ते घडवून आणणार आहेत। या आंदोलनाला 3 टप्प्यांमध्ये जायचं आहे। 2 तारखेला शेतकरी नेते, पदाधिकारी यांची बैठक होईल, नंतर आणखीन एक बैठक होईल, त्यात पुढील आंदोलन कसं आणि कधी करायचं त्याची तारीख वगैरे निश्चित केली जाईल। सगळ्यांनी या लढ्यात इमानदारीने सहभागी व्हावं। कोणीही नेता बनण्याचा उद्देश न ठेवता शेतकऱ्यांना विजय कसा मिळेल, शेतकऱ्यांसाठी कसं भलं करता येईल आपल्याला, ते इथे आपल्याला करायचं आहे आणि शेतकऱ्यांच्या पदरात न्याय पाडून द्यायचं आहे, असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस सांगितलं आहे। नेते त्यांच्या प्रॉपर्टी व्यवस्थित राहण्यासाठी काम करतात। बघा, नेते त्यांची प्रॉपर्टी व्यवस्थित राहण्यासाठी काम करतात। दुधाला भाव नाही, कांद्याला भाव नाही, शेतीमालाला भाव नाही, कर्जमाफी कशी होत नाही ते बघतोच असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस दिलेला आहे देवेंद्र फडणवीसला। दुसरं म्हणजे हैदराबाद गॅजेटनुसार तातडीने प्रमाणपत्र वाटप करण्यासाठी काम करा, तुम्ही डाव टाकू नका। देवेंद्र फडणवीसांना टार्गेटच करत असता, म्हणजे आणि बरोबर आहे, देवेंद्र फडणवीस त्या पद्धतीने वागतात देखील। तुम्ही मराठ्यांचे मन जिंकले ते कायम ठेवायचं असेल तर तातडीने हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र वाटपाची सुरुवात करा। आणि दुसरं म्हणजे सातारा गॅजेट देखील सुरू करा, असं मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस सांगितलेलं आहे। तुमच्यावर आमचा विश्वास आहे। बघा, मनोज जरांगे काय म्हटले, तुमच्यावर आमचा विश्वास आहे, फक्त विश्वास डगमडू देऊ नका, कारण की विश्वास तुम्ही कमावला आहे। तो मंत्री भुजबळ तुमचं कसं काय ऐकत नाही, तुमच्याच मंत्रिमंडळातील नेता भुजबळ तुमच्या अंगावर पाय ठेवून तुमच्या पुढे जातो, तोपर्यंत तुम्ही कसं काय शांत बसता, असंही त्यांनी यावेळेस त्यांना टार्गेट केलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी आता हे मोठं आंदोलन असणार आहे आणि या आंदोलनाची दिशा 2 तारखेला ठरवली जाणार आहे की कसं काय पुढे एक्झिक्यूट करायचं मित्रांनो। आणि हे चांगली बाब आहे खरंच। बच्चू कडू लढता आहेतच, आता मनोज जरांगे आणि अजून जर सर्व नेते जमले आणि जर संपूर्ण शेतकरी मुंबईमध्ये घुसला ना बाबा, तर बेकार काम होऊन जाईल। हे देवेंद्र फडणवीसने समजणं गरजेचं आहे। तुम्हाला काय वाटतं? धन्यवाद।